हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी ना चक्क 2 महिन्यानंतर ना माझ्या सासरकडच्या गावी आले होते नागपंचमीच्या सणानिमित्त. माझ्या सासरकडचं गाव आहे ना, एक छोटूसं क्यूटचं विलेज आहे. इथं माझी लाईफ थोडीशी डिफरंट असते. डिफरंट मीन्स गुड डिफरंट. आता विलेज म्हटल्यावर ना तिथे सगळे खूप लवकर उठतात सकाळी, आणि मीही सकाळी लवकर उठले होते आणि नागपंचमीचा उपवास देखील होता आणि मोठ्या घरी पूजा केली सगळ्यात आधी. मग मी आणि माझी जाऊ मिळून ना आमच्या नवीन घरी गेलो, जे की कन्स्ट्रक्शन झालं आहे, अजून फर्निचर तिथलं बाकी आहे. आमच्या इथे ना नागपंचमी ना 2 दिवस साजरा केली जाते. एका दिवशी ना गूळ आणि पाण्याने नागदेवताला नैवेद्य चढवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी ना गूळ आणि दुधाने नैवेद्य चढवलं जातं. आणि हां, आणखी एक गोष्ट, नागपंचमीचं सण आहे ना स्पेशली भावासाठी मनवलं जातं. भावासाठी उपवास केलं जातं, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्याच्यावर कुठलीही संकट येऊ नये म्हणून. आणि हा घरचा जो मेन डोर असतो ना, त्याची पूजा ना घरच्या मुलीनेच करावी आणि उंबरा आधी तिनेच ओलांडावा. जसं आजी सांगत होते ना, परी सेम तसं फॉलो करत होते. अगदी गुणी मुलगी झाली होती त्या दिवशी. इथली पूजा झाल्याच्या नंतर ना आम्ही मोठ्या घरी जाऊन त्या मोठ्या घरच्या उंबरठ्याची पूजा केली आणि देवासाठी नैवेद्य काढलं, कारण मंदिराला सगळ्यांना मिळून जायचं होतं. खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे आमची, खूप जण होते आणि सगळे नैवेद्य दाखवेपर्यंत खूपच टाईम झाला आणि त्या दिवशी सगळ्यांचा उपवास देखील होता. मग घरी येऊन सगळ्यांनी उपवास सोडला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.